मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या नायक आणि दिग्दर्शकांमध्ये बसणारं एक नाव म्हणजे प्रसाद ओक. तो अभिनेता म्हणून जितका दमदार आहे तितकाच दिग्दर्शक म्हणूनही कसदार आहे. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, वडापाव असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. तर धर्मवीर मधून त्यांनी साकारलेले आनंद दिघे कधीच कुणीच विसरू शकत नाही. अशा प्रसाद ओक यांनी हिंदीत देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. परंतु उत्तम मान आणि उत्तम पैसे मिळत नाही तोवर आता हिंदीत काम करणार नाही असं त्यांनी ठरवलं आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये खटकणाऱ्या अनेक गोष्टींवर त्यांनी बोट ठेवलंय. 3 हिंदी सिनेमे केल्यावर आता हिंदी सिनेमात का काम करत नाही असं कॉकटेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर प्रसाद ओक म्हणाले, ज्या पद्धतीचं काम सध्या मी मराठीत करतोय ॲक्टर म्हणून आणि डिरेक्टर म्हणून, त्यामध्ये मी खूप आनंदी आहे. मला त्या गोष्टीचं समाधानही आहे. हे सगळं सोडून किंवा या सगळ्याला डावलून मी हिंदीमध्ये जायचं आणि एखादा दुय्यम रोल करायचा याला काहीच अर्थ नाही. बरं, त्याचे पैसेही खूप मिळत नाहीत, कारण हिंदीत खूप पैसे मिळतात असं मी ऐकलं होतं. परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नाही. म्हणजे 2-3 वेब सिरीजसाठी माझं कास्टिंग फायनल झालं होतं, पण पैसे ऐकल्यानंतर मी विचार केला की याच्या 10 पट जास्त पैसे मला मराठीत मिळतायत. मग इतक्या कमी पैशात हा सेकंडरी रोल कशासाठी करायचा? त्यांना मराठीतले आर्टिस्ट हवे आहेत, हिंदीवाल्यांना मराठीतले आर्टिस्ट हवे आहेत, कारण मराठीतले कलाकार बापच आहेत. याच्यात काहीच दुमत नाहीये, याच्यात कोणतीच शंका नाही. त्यांचा रिटेक्सचा वेळ वाचतो. मराठी कलाकारांचं पाठांतर अप्रतिम असतं. ते नाटकातून आल्यामुळे खणखणीत टेक देतात. दुसऱ्या टेकची त्यांना गरजही लागत नाही. या सगळ्या गोष्टींचा त्यांना फायदा होतो. मग आर्टिस्टचाही फायदा व्हायला पाहिजे. त्या रेशोने तुम्ही कलाकारालाही पैसे दिले पाहिजे. तिथे तुम्ही म्हणता मराठी आर्टिस्ट को इतना पैसा कोण देगा? मग नाही करायचंय मला तुमच्याकडे काम. मला जिथे उत्तम मान आणि उत्तम पैसे मिळतील तिथे मी हिंदीतही नक्की काम करेन. देवाच्या आशीर्वादाने आज माझे 100 चित्रपट पूर्ण झाले आहेत. पुढे भद्रकाली, पठ्ठे-बापुराव, महापरिनिर्वाण, जिलेबी, मीरा असे कितीतरी वेगळ्या धाटणीचे आणि वेगळ्या वाटेवरचे सिनेमा मी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून करतोय. मग एकीकडे हे सगळं बाजूला ठेवून हिंदीत जायचं आणि कुठेतरी हिरोच्या मागचा एखादा इन्स्पेक्टर किंवा असिस्टंट म्हणून उभं राहायचं, याला काय अर्थ आहे? अशा भूमिका करण्यात मला आता अजिबात इंटरेस्ट नाही. का करू मी असल्या भूमिका असं वाटतं. मराठीत माझं जे चाललंय ते उत्तम चाललंय. जेव्हा माझ्या नशिबात हिंदीमध्ये उत्तम रोल आणि उत्तम पैसे असतील तेव्हा तो नक्की येईल. कारण माझा नशिबावर खूप विश्वास आहे. आणि तो आहे कारण माझ्या कष्टांवर विश्वास आहे. मी प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलो म्हणूनच 90 चित्रपटांनंतर का होईना एक धर्मवीर सारखा सुपरहिट सिनेमा माझ्या आयुष्यात आला. एक चंद्रमुखी सारखा सुपरडुपर हिट सिनेमा मी करू शकलो. थोडा वेळ लागला पण आला. अजून थोडा वेळ लागेल कदाचित, पण हिंदीतही नक्कीच काहीतरी चांगलं होईल. अशा शब्दात प्रसाद ओक यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. प्रसाद ओक यांचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.